पहिला शमूएल अध्याय 9। एक बन्यामिनी मनुष्य होता, त्याचे नाव किश बिन अबिएल बिन सरोर बिन बखोरथ बिन अफिया असे होते। हा एक बन्यामिनी मनुष्याचा पुत्र असून मोठा पराक्रमी पुरुष होता। त्याचा शौल नामक एक मुलगा होता। तो तरुण व देखणा होता। इस्रायल लोकात त्याच्या इतका देखणा कोणी नव्हता। तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागत। एकदा शौलाचा बाप किश याची गाढवे चुकली, तेव्हा किश आपला पुत्र शौल यास म्हणाला, आपल्याबरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव। त्याने एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश व शलिशा प्रांत पायाखाली घातला, तरी ती त्याला सापडली नाहीत। मग ते शालीम प्रांतात गेले, तेथेही ती नव्हती। नंतर ते बन्यामिन्याच्या प्रांतात गेले, तेथेही त्यांचा पत्ता लागला नाही। ते सूफ प्रांतात आले, तेव्हा शौल आपल्या बरोबरच्या गड्यास म्हणाला, चल आपण परत जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची चिंता करण्याचे सोडून आपलीच चिंता करत बसेल। तेव्हा तो त्यास म्हणाला, पहा, या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे, त्याची लोकात मोठी मानमान्यता आहे। तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते। चल आपण तिकडे जाऊ। आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपणास कदाचित सांगेल। तेव्हा शौल आपल्या गड्यास म्हणाला, हे पहा, त्याचकडे जावयाचे तर त्याच्यासाठी काय घेऊन जावे? आपल्या थैलीतल्या भाकरी सरल्या आहेत। त्या देवाच्या माणसाला न्यावयास आपल्यापाशी काही भेट नाही। आपल्यापाशी काय आहे? त्या गड्याने शौलास उत्तर दिले, पहा, माझ्यापाशी पाव शेकेल रुपये आहे। तेवढे मी त्या देवाच्या माणसास दिले म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो सांगेल। पूर्वीच्या काळी इस्रायलात कोणी देवापाशी प्रश्न करण्यास जाई, तेव्हा तो म्हणत असे की चला द्रष्ट्याकडे जाऊ। हल्ली त्याला संदेष्टा म्हणतात, त्यास पूर्वी द्रष्टा म्हणत। शौल आपल्या गड्यास म्हणाला, ठीक आहे, चल आपण जाऊ। मग तो देवाचा माणूस राहत होता त्या नगरास ते गेले। ते चढण चढून नगरात जात असता काही तरुण मुली पाणी भरण्यासाठी जात होत्या। त्या त्यास भेटल्या। त्यास त्यांनी विचारिले, तो द्रष्टा येथे आहे काय? तेव्हा त्या म्हणाल्या, होय आहे। पहा, तो पुढेच आहे, त्वरा करा, कारण तो आजच गावी आला आहे। आज लोक उच्चस्थानी होमहवन करणार आहेत, तर तुम्ही नगरात जाताच तो त्या उच्चस्थानी भोजनास जाण्याच्या अगोदर तुम्हास भेटेल। तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तेथे येण्यापूर्वी लोक जेवीत नसतात, नंतर आमंत्रित लोक भोजन करीतात। तर आता तुम्ही वर चढून जा, आताच त्यांची भेट होईल। ते वर नगराकडे गेले आणि ते नगरात जाऊन पोहोचतात तो शमूएल उच्चस्थानी जाण्यास निघाला होता। तो त्यास समोरून येताना भेटला। शौल येण्यापूर्वी एक दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला होता की उद्या या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी देशाचा एक मनुष्य पाठवीन, त्यास अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती नेम। तो माझ्या लोकास पलिष्ट्यांच्या हातातून सोडविल, कारण माझ्या लोकांचे घराणे मजकडे आले आहे, म्हणून त्याचकडे माझी नजर गेली आहे। शौल शमूएलाच्या दृष्टीस पडला, तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते तो हाच माझ्या लोकांवर सत्ता चालविल। मग शौल वेशीजवळ शमूएलाकडे जाऊन म्हणाला, द्रष्ट्याचे घर कोठे आहे ते मला सांगा। शमूएल शौलास म्हणाला, द्रष्टा मीच आहे, मजपुढे उच्चस्थानी चला। आज तुम्ही मजबरोबर भोजन करावे। सकाळी तुझी रवानगी करतेवेळी तुझ्या मनात जे काही आहे त्याविषयी मी तुला सांगेन। 3 दिवसामागे चुकलेल्या तुझ्या गाढवासंबंधाने काही चिंता करू नको, कारण ती सापडली आहेत। इस्रायलातली सर्व संपत्ती कोणासाठी आहे? तुझ्यासाठी व तुझ्या बापाच्या घराण्यासाठी आहे की नाही? शौल म्हणाला, इस्रायल वंशातले सर्वाहून कनिष्ठ जे बन्यामिनी त्यातला मी ना, आणि बन्यामिनाच्या वंशातील सगळ्या कुळात माझे घराणे कनिष्ठ ना, तर मग तुम्ही मजशी असले भाषण का करिता? शमूएलाने शौलास व त्याच्या गड्यास भोजनगृहात नेले आणि तेथे सुमारे 30 जण आमंत्रित होते। त्यांच्या पंक्तीतल्या प्रमुख स्थानी त्यास बसविले। शमूएलाने आचार्यास सांगितले, जो वाटा मी तुला राखून ठेवावयास सांगितले होते तो घेऊन ये। आचार्याने मासाचा फरा व त्याबरोबर जे काही होते ते वर उचलिले आणि शौलापुढे ठेवले।
तेव्हा शमूएल म्हणाला, हे पहा, हे राखून ठेवलेले आहे, हे आपल्यासमोर ठेवून खा, कारण मी लोकास आमंत्रण केले तेव्हापासून ह्या नेमिलेल्या समयापर्यंत तुझ्यासाठी हे राखून ठेवले आहे. या प्रकारे शौलाने त्या दिवशी शमूएलाबरोबर भोजन केले. मग त्या उच्च स्थानावरून उतरून ते नगरात आले. तेव्हा त्याने धाब्यावर जाऊन शौलाशी एकांतात बोलणे केले. सकाळी ते पहाटेस उठले व सूर्योदयाच्या सुमारास शौल धाब्यावर होता. त्यास शमूएलाने हाक मारून म्हटले, उठ, मी तुझी रवानगी करीतो. शौल उठला आणि तो व शमूएल असे दोघे बाहेर पडले. गाव संपतो तेथे खाली उतरत असता शमूएल शौलास म्हणाला, आपल्या गड्याला पुढे जाऊ दे. त्याप्रमाणे तो पुढे गेला. तू अंमळ थांब, मी तुला परमेश्वराचा संदेश ऐकवितो.